गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण सुरू करत आहोत इलेक्ट्रॉनिक फर्स्ट मधला चॅप्टर नंबर सेकंड पॉवर सप्लाय. तर बघा आपला चॅप्टर नंबर फर्स्ट इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रॉनिक्स वन मधला आपला पूर्णपणे कव्हर झालेला आहे. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय. पहिल्या चॅप्टरचे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन CRO मी तुम्हाला दिले होते. 10 ते 12 विद्यार्थ्यांनी होमवर्क पाठवले, ते उद्या सायंकाळपर्यंत कोणी पाठवले कसे ते आणि काय जे डाऊट असेल ते क्लिअर करेल. पण उर्वरित जे विद्यार्थी त्यांनी कृपया होमवर्क रेग्युलर करणे आवश्यक आहे. काही डाऊट असले तर निश्चितपणे तुम्ही मला सेंड करू शकता. तर आज आपण नवीन टॉपिक सुरू करत आहोत किंवा नवीन चॅप्टर सुरू करत आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे पॉवर सप्लाय. एकदम सोपा चॅप्टर आहे, एकदम सिंपल चॅप्टर आहे आणि खूप बेसिक आहे. तुमचं ऑलरेडी 11th स्टँडर्डमध्ये ते कव्हर झालेलं आहे. आता पॉवर सप्लाय म्हणजे तुम्हाला क्लिक झालं असेल की तिथं डायोडचं खूप सारं काम आलं आहे. तर बघा पॉवर सप्लाय आपण कुठं वापरतो, तर पॉवर सप्लाय म्हणा किंवा तुम्ही त्याला पॉवर सप्लाय विथ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणा किंवा पॉवर सप्लाय विथ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता बघा पॉवर सप्लाय आपण का वापरतो. सपोज तुमचा मोबाईल आहे, तुमच्या मोबाईलला रिक्वायर्ड व्होल्टेज जर 7 व्होल्टचा असेल आणि आपल्या जे घरी येतं किंवा जे होम ॲप्लायन्समध्ये जे यूज आपण जे व्होल्टेज करतो AC व्होल्टेज, ते जे व्होल्टेज असतं ते AC फॉर्ममध्ये असतं आणि ते 230 व्होल्ट असतं, बरोबर ना. आता पॉवर सप्लायमध्ये 230 AC व्होल्टेज जे असतं ते कन्वर्ट करायचं असतं आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये विथ द हेल्प ऑफ रेक्टिफायर. आता रेक्टिफायर म्हणजे काय, आता पॉवर सप्लायमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो तो तुमचा रेक्टिफायर. रेक्टिफायर इज अ सर्किट विच कन्वर्ट AC सिग्नल इंटू DC सिग्नल. आता बघा रेक्टिफायर किंवा रेक्टिफिकेशन म्हटलं तरी चालेल, कन्वर्जन ऑफ AC टू DC. तर पॉवर सप्लायमध्ये आपण मोबाईलबद्दल बोलतो. आता तुमचं जे मोबाईलचं व्होल्टेज आहे ते किती लागते तुम्हाला, 5 व्होल्ट किंवा 7 व्होल्ट किंवा 8 व्होल्ट अकॉर्डिंग टू रेटिंग्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲज वेल एज स्पेसिफिकेशन ऑफ दॅट मोबाईल. पण आपल्याला जे घरी व्होल्टेज येतं ते किती येतं आहे, 230 व्होल्ट AC सप्लाय. पण मोबाईलला रिक्वायर्ड काय पाहिजे, DC. तर AC टू DC करण्यामध्ये आपल्याला कोण हेल्प करतं, ते रेक्टिफायर, बरोबर. आता पॉवर सप्लायमध्ये म्हणजे याचाच अर्थ आपल्याला काय करणं गरजेचं आहे, रेक्टिफायर लावणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी मोबाईलला आपल्याला व्होल्टेज किती पाहिजे, 5 व्होल्ट, बरोबर. कोणतं पाहिजे, DC व्होल्टेज पाहिजे. पण आता जे 5 व्होल्ट DC व्होल्टेज पाहिजे, DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रेक्टिफायर वापरतो, बरोबर. पण 230 व्होल्टचं आपल्याला तिथं स्टेप डाऊन करणं पण गरजेचं आहे. कशामध्ये, फ्रॉम 230 व्होल्ट AC टू 5 व्होल्ट AC, बरोबर ना. तुम्हाला मोबाईलला जर 5 व्होल्ट AC लागत असेल, DC लागत असेल, तर 230 व्होल्टचं पण तुम्हाला थोडंफार स्टेप डाऊन करणं तिथे गरजेचं आहे. म्हणजे रेक्टिफायरच्या अगोदर तुम्हाला तिथे ट्रान्सफॉर्मर करणं सुद्धा गरजेचं आहे. तर मी पॉवर सप्लायची आज ब्लॉक डायग्राम बघूया. बघा ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय, PS म्हटलं तरी चालेल. तर बघा इनपुट काय आपलं, इनपुट कोणतं व्होल्टेज असतं, AC, बरोबर. मग इनपुट AC व्होल्टेज हे काय तुमचं इनपुट AC सिग्नल. आता इनपुट AC सिग्नल जर आहे तर तो सिग्नल आपल्याला कन्वर्ट करायचा आहे स्टेप डाऊनमध्ये. म्हणजे इनपुट AC व्होल्टेज 230 व्होल्ट जर असेल तर आपल्याला ते कमी करणं तिथे गरजेचं आहे, बरोबर ना. कमी कशासाठी सांगितलं होतो तुम्हाला माहिती आहे, स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण काय वापरतोय, 2 वाइंडिंग, बरोबर ना, किंवा इंडक्टर वापरतोय. मग आपण इथे काय करतोय, ट्रान्सफॉर्मर वापरतोय. ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस or a component which convert AC signal to its higher value as well as AC signal to its lower value. When we have to convert AC to higher value, we use step up transformer, and when we have to convert AC signal into lower value, we use step down transformer. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्हाला माहिती आहे 2 टाईपचे वाइंडिंग असतात, एक प्रायमरी वाइंडिंग as well as सेकंडरी वाइंडिंग. अशा प्रकारचे बघा आणि हा कोर आणि इकडे परत सेकंडरी वाइंडिंग. ही आहे फर्स्ट वाइंडिंग, ही आहे सेकंड वाइंडिंग. व्हेन फर्स्ट वाइंडिंग इज हाय अँड सेकंड वाइंडिंग इज लो, ट्रान्सफॉर्मर इज स्टेप अप अँड इनवर्सली तर काय होईल, स्टेप डाऊन.
इन्व्हर्स जर केलं म्हणजे इन्व्हर्स म्हणजे काय, फर्स्ट वाइंडिंग जर तुमची फर्स्ट वाइंडिंग काय पाहिजे, फर्स्ट वाइंडिंग जर तुमची लेस असेल आणि सेकंड वाइंडिंग जर हाय असेल तर तो ट्रान्सफॉर्मर कोणता झाला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारे तुम्ही स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर डिझाईन करू शकता. बघा मग पॉवर सप्लायमध्ये महत्त्वाचं जे ब्लॉक आहे, फर्स्ट ब्लॉक म्हणजे तुमचा ट्रान्सफॉर्मर. नंतर रेक्टिफायर, बरोबर. रेक्टिफायर म्हणजे काय, फिल्टर अँड लास्ट voltage regulator, pure DC. आणि ही आहे तुमची फिगर कसली, ब्लॉक डायग्राम फॉर पॉवर सप्लाय. ही डायग्राम काय त्याची, ब्लॉक डायग्राम फॉर पॉवर सप्लाय. आता फर्स्ट ब्लॉक काय तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, सेकंड ब्लॉक काय रेक्टिफायर आहे, थर्ड ब्लॉक काय फिल्टर आहे आणि लास्टचा जो ब्लॉक आहे तो कोणता आहे तुमचा व्होल्टेज रेग्युलेटर आहे. म्हणजे आपल्याला लास्टला काय म्हणतं, काय भेटतंय, रेग्युलेटेड DC व्होल्टेज. आता वन बाय वन आपण काय करूया, हे सर्व ब्लॉकची जी डिटेल्स आहे ते बघूया. आता बघा ट्रान्सफॉर्मर दोन टाईपचे असतात मी सांगितलं, एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं कोणतं असतं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मर काय करतं, इनपुट काय आला आहे तुमचा AC व्होल्टेज, इनपुट AC व्होल्टेज आला, आउटपुट आपल्याला काय भेटणार आहे, AC भेटणार आहे. बट इथं पण काय भेटेल, इनपुटला काय तुमचा AC आणि आउटपुटला एक तर स्टेप अप भेटेल किंवा स्टेप डाऊन भेटेल. इथं कन्सिडर करूया मला स्टेप डाऊन करायचं आहे, म्हणजे माझा ॲम्प्लिट्यूड बिकम लेस ॲज कम्पेअर टू इनपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर. इनपुटपेक्षा माझा आउटपुट जे आहे ट्रान्सफॉर्मरचं ते काय झालं, इथं कमी झालं आहे. ट्रान्सफॉर्मरबद्दल तुम्हाला माहीत आहे. आता रेक्टिफायर काय करतं, रेक्टिफायर इज अ सर्किट विच कन्वर्ट AC सिग्नल इंटू DC सिग्नल, बरोबर ना. AC सिग्नलचं कन्वर्जन कशात करतं, DC सिग्नलमध्ये. म्हणजे आपल्याला DC सिग्नल म्हणजे काय, आपल्याला या निगेटिव्ह वेव्हफॉर्म नको आहे, निगेटिव्ह हाफ सायकल नको आहे. मग आपल्याला काय पाहिजे, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग रेक्टिफायरच्या आउटपुटला मला काय भेटते, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल भेटत नाही. मग हा जो सिग्नल आहे, बरोबर, या सिग्नलला मी काय म्हणतोय, पल्सेटिंग DC. कोणता सिग्नल झाला, पल्सेटिंग DC, म्हणजे पल्सेटिंग डायरेक्ट करंट, बरोबर ना. पण बघा हा जो DC, हा पल्सेटिंग मला नको आहे. माझ्या मोबाईलच्या चार्जरला किंवा मोबाईलला माझा पल्सेटिंग DC चालत नाही, मला प्युअर DC लागतोय. प्युअर DC तुम्हाला माहिती आहे, प्युअर DC कसा असतोय, 0 and this is 5 volt. Straight line is necessary for pure DC, but here we are getting some spike किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला भेटते. मग आपल्याला ही पॉझिटिव्ह हाफ सायकल नको आहे, मला काय पाहिजे, पूर्ण स्ट्रेट लाईन पाहिजे. मग त्याच्यासाठी मी पुढं जे सर्किट कनेक्ट करेल त्या सर्किटला काय नाव दिलं आहे, बघा इथं जो सिग्नल आला आहे, हा सिग्नलला काय म्हणतोय मी, पल्सेटिंग DC सिग्नल. आणि फिल्टर सर्किटला मला काय भेटतोय, सम व्हॅरिएशन आउटपुट फॉर फिल्टर सर्किट. आता हे फिल्टर म्हणजे काय, तर बघा फिल्टरचे टाईप असतात. फिल्टर कोणते कोणते असतात, फर्स्ट एअर फिल्टर म्हणजे इंडक्टर फिल्टर, नंतर C फिल्टर म्हणजे कॅपॅसिटर फिल्टर, नंतर माझं असतं LC फिल्टर म्हणजे काय, इंडक्टर अँड कॅपॅसिटर फिल्टर. अशा टाईपचे फिल्टर मी कनेक्ट करून मला जो सिग्नल हा कसा भेटतोय, सिमिलर टू DC, पण प्युअर DC भेटतोय का, नाही भेटत आहे. बघा माझा सिग्नल काय पाहिजे, प्युअर DC. पॉवर सप्लायचं पॉवर सप्लाय म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ AC सिग्नल टू DC सिग्नल. मग त्याच्यात ही सर्किटरी आली. मग फर्स्ट मी ट्रान्सफॉर्मर वापरलाय, नंतर रेक्टिफायर वापरले, नंतर फिल्टर वापरले. फिल्टरच्या आउटपुटला मला भेटतोय सिग्नल, आउटपुट ऑफ फिल्टर सर्किट. पण हा प्युअर DC आहे का, नाही. त्याच्यात थोड्या प्रमाणात काय कर्व आहे किंवा थोड्या प्रमाणात त्याच्यात स्पाइक
प्रेझेंट आहे, पण मला ह्या स्पाईक नको आहे. मग मला लास्टला जे मी ब्लॉक इथं कनेक्ट करतोय त्या ब्लॉकला काय म्हणणार मी व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर काय करतं, या व्होल्टेजला रेग्युलेट करतं विथ प्युअर डीसी आउटपुट ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर काय भेटतंय मला इन प्युअर डीसी फॉर्म. कोणता फॉर्म काय, प्युअर डीसी फॉर्म. बघा इनपुट ट्रान्सफॉर्मरच्या नंतर काय नंतर रेक्टिफायर, नंतर फिल्टर आणि व्होल्टेज रेग्युलेटर, आणि आउटपुट काय भेटते मला डीसी व्होल्टेज भेटते. इनपुट काय दिलंय मी एसी व्होल्टेज, आउटपुट काय भेटतंय डीसी व्होल्टेज, वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मरची ब्लॉक डायग्राम तुम्ही तिथं जर क्वेश्चन विचारला तर काढू शकता. फर्स्ट काय ट्रान्सफॉर्मर, दॅन रेक्टिफायर, दॅन फिल्टर, दॅन व्होल्टेज रेग्युलेटर. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय लिहिशाल, ट्रान्सफॉर्मर आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट ट्रान्सफॉर्मर इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, सेकंड इज स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. त्याची थोडीफार वर्किंग लिहायची. स्टेप अप आणि स्टेप डाऊनची तुम्हाला बऱ्यापैकी वर्किंग माहिती आहे. नंतर तुम्ही रेक्टिफायर इज अ सर्किट विच. आता रेक्टिफायर सर्किटमध्ये सर्वात महत्त्वाचा जो कॉम्पोनंट आहे तो कोणता आहे, डायोड. ओके, डायोड पुढे बघूया रेक्टिफायरमध्ये. नंतर रेक्टिफायर आर ऑल्सो ऑफ थ्री टाइप्स. एक हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, एक फुल वेव्ह रेक्टिफायर आहे, आणि तिसरं काय आहे ब्रिज रेक्टिफायर. याच्यानंतर आपण दोन रेक्टिफायर स्टडी करतोय. नंतरचा जो ब्लॉक आहे तो कोणता आहे, फिल्टर इज अ सर्किट. फिल्टर आर ऑल्सो ऑफ थ्री टाइप्स. एक एल फिल्टर आहे, एक सी फिल्टर आहे, आणि तिसरं कोणतं फिल्टर आहे, एलसी फिल्टर आहे. या तिन्ही फिल्टरपैकी कोणतंही फिल्टर जर वापरलं तर तुम्हाला अशा टाईपचा आउटपुट व्होल्टेज भेटेल. आता हे जे सिग्नल आहे किंवा हे जे आउटपुट व्होल्टेज आहे हे प्युअर डीसी फॉर्ममध्ये नाही, थोडेफार स्पाइक प्रेझेंट असतात. म्हणून लास्टचा जो ब्लॉक आहे व्होल्टेज रेग्युलेटर आपण तिथं वापरलंय. व्होल्टेज रेग्युलेटर इज अ रेग्युलेटर विच रेग्युलेट्स द पल्सेटिंग डीसी इंटू प्युअर डीसी असं म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये डीसी व्होल्टेज इथं भेटतोय. ही झाली वर्किंग एज वेल एज ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. आता बघा याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या टाईप्स तर आपल्याला माहिती आहे, पण ह्या चॅप्टरमध्ये पॉवर सप्लायमध्ये रेक्टिफायरवर जास्त भर दिला आहे. तर रेक्टिफायरचे टाईप्स आपल्याला इथं बघायचे. तर आता बघूया रेक्टिफायरचे टाईप्स. Types of rectifier. आता रेक्टिफायरची किती टाइप आहे, टोटली 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, नंतर आहे फुल वेव्ह रेक्टिफायर, आणि लास्ट आहे तुमचं ब्रिज रेक्टिफायर. आता हाफ वेव्ह रेक्टिफायरला तुम्ही HWR म्हणू शकता, फुल वेव्हला FWR म्हणू शकता, ब्रिज वेव्ह BWR किंवा ब्रिज रेक्टिफायर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, ब्रिज वेव्ह म्हटलं तरी चालेल. ओके, टाइप्स ऑफ रेक्टिफायर कोणते कोणते, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर and ब्रिज रेक्टिफायर. The most important component which is used in rectifier is nothing but diode. डायोडचा सिंबल तुम्हाला माहिती आहे, हा डायोडचा सिंबल आहे. एक दोन टर्मिनल असतात, एक एनोड आणि दुसरं काय कॅथोड. याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज, बरोबर. आणि डायोडचा जर विचार केला तर डायोड इज अ कॉम्पोनंट और इट इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस. कोणकोणते टाईपचे डायोड वापरू शकतो आपण, एक तर सिलिकॉन डायोड आणि दुसरा जर्मेनियम डायोड. सिलिकॉन डायोड ऑपरेटिंग व्होल्टेज इज 0.7 व्होल्ट अँड जर्मेनियम is operating at 0.3 volt. तो 0.7 volt जर भेटला तर हा डायोड काय होऊ शकतो तुमचा ऑन होतो, सिलिकॉन डायोड, आणि जर्मेनियम डायोड 0.3 वोल्टला तुमचा काय होतोय ऑन होतोय. आता बघा डायोड ऑन होतोय म्हणजे काय होतंय, डायोड काय होतो तुमचा शॉर्ट होतोय केव्हा 0.7 वोल्टला. पण जे व्होल्टेज डायोडला रिक्वायर्ड आहे ते कोणतं व्होल्टेज आहे, तुम्ही जर ब्लॉक डायग्राम जर बघितली, फर्स्ट काय ट्रान्सफॉर्मर, देन इनपुट व्होल्टेज काय आहे रेक्टिफायरला तर AC व्होल्टेज येते.
मग डायोडला जे इम्पॉर्टंट व्होल्टेज आहे ते कोणतं व्होल्टेज आहे, AC व्होल्टेज आहे. पण सिलिकॉन डायोड DC सिलिकॉनला जर 0.7 व्होल्ट AC दिला तर तो ऑन होतो, अन्यथा तो काय असेल 0.5 च्या खाली तो ऑफ असेल, म्हणजे तो ऑफ कंडिशन मध्ये असेल ॲज ए ओपन स्विच. अँड फॉर जर्मेनियम 0.3 AC व्होल्टेज, म्हणजे 0.3 पेक्षा जर जास्त व्होल्टेज दिलं, 0.3 किंवा 0.3 पेक्षा जास्त, तर जो तो जर्मेनियम डायोड जो काय असेल तुमचा ऑन असेल, अन्यथा तो काय असेल ॲज अ ओपन स्विच म्हणून तो काम करतो. पण बघा, डायोड इज ए कॉम्पोनंट विच ओनली वर्क्स इन पॉझिटिव्ह हाफ सायकल. डायोड केव्हा ऑन होईल किंवा त्याला आपण म्हणतो वर्किंग, काय म्हणतो त्याला, बायसिंग. व्हेन डायोड इज कनेक्टेड इन एनी सर्किट, द डायोडला काय म्हणतो आपण, बायसिंग डायोड म्हणतो. डायोड केव्हा बायस होईल, व्हेन, आता बायसिंग म्हणजे काय, बायसिंगच्या दोन टेक्निक आहेत, फॉरवर्ड बायस आणि दुसरी काय, रिव्हर्स बायस. व्हेन डायोड इज कनेक्टेड इन पॉझिटिव्ह एनोड कनेक्टेड to positive terminal and cathode connected to negative terminal, then diode is in on state. तुमचा डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये वर्क होतो, रिव्हर्स बायस मध्ये तुमचा डायोड वर्क होत नाही. आता फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस म्हणजे काय, जेव्हा तुमचा डायोडला दोन टर्मिनल असतात बरोबर, जेव्हा तुमचा ॲनोड पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे आणि तुमचा कॅथोड निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे, तेव्हाच तुमचा डायोड वर्क होईल, अन्यथा तुमचा डायोड वर्क होणार नाही. आणि ॲनोड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल अँड कॅथोड कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल, द बायसिंग इज सेड टू बी फॉरवर्ड बायस अँड वाईस वर्सा फॉर रिव्हर्स बायस. बरोबर. रिव्हर्स बायस काय, त्याच्या उलट, एनोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह, कॅथोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल, देन डायोड इज इन ऑफ स्टेट. डायोड कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, ऑफ स्टेट मध्ये असणार आहे. बरोबर. मग ही बायसिंगचे टेक्निक तुम्हाला इथे कळलं आहे बरोबर. डायोड फक्त फॉरवर्ड बायसिंग मध्ये तुमचा ऑन असणार आहे, म्हणजे एनोड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, कॅथोड कनेक्टेड टू निगेटिव्ह, अन्यथा तुमचा डायोड विल वर्क ॲज ओपन स्विच. हे झालं डायोड. आता आपण बघूया हाफ वेव्ह रेक्टिफायर कसं डिझाइन केलं. ओके. फर्स्ट काय तुमचा ट्रान्सफॉर्मर, हा कोर आलाय, स्टेप डाऊन म्हणा अथवा स्टेप अप म्हणा. हाफ वेव्ह मध्ये आपण डायोड कनेक्ट केलाय आणि इथं काय तुमचा लोड रेजिस्टर आणि हे काय तुमचा आउटपुट व्होल्टेज, याला म्हणतो VD1. आता हे जे सर्किट बघताय तुम्ही, हे सर्किट कशाचं आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण इथे जर बघितलं तर फक्त काय एकच डायोड आपण इथे कनेक्ट केला आहे बरोबर. आता डायोडची वर्किंग सर्वांना माहिती आहे बरोबर. इनपुट व्होल्टेज काय, इनपुट AC व्होल्टेज, इनपुट AC व्होल्टेज किंवा याला म्हणूया VI. मी याला म्हणतो V आउट, म्हणजे आउटपुट व्होल्टेज.
आता बघा इनपुट एसी व्होल्टेज म्हणजे काय, तुमची पल्सेटिंग एसी वेव्हफॉर्म इथं असेल, बरोबर ना. पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, निगेटिव्ह हाफ सायकल दोन्ही काय असेल इथं प्रेझेंट असेल. आता इनपुट एसी व्होल्टेज मी कुठं दिलंय ट्रान्सफॉर्मरला. आता इथे जो ट्रान्सफॉर्मर वापरलाय मी स्टेप डाऊन वापरलाय, कारण याची वाइंडिंग काय सेकंडरी वाइंडिंग ही झाली प्रायमरी वाइंडिंग आणि ही काय झाली तुमची सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंग लेस आहे, त्याच्यामुळे मी याला काय म्हणतोय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि इथं काय कनेक्ट केलंय मी, डायोड कनेक्ट केलाय. डायोडला कनेक्ट केल्यानंतर डायोडच्या नंतर आउटपुट काय दिलंय मी, डायोडचं आउटपुट व्होल्टेज कशात जात आहे, RL ला जात आहे म्हणजे लोड रेझिस्टर, आणि इथून आपण आउटपुट व्होल्टेज इझिली मेजर करू शकतो. आता एसी व्होल्टेज जेव्हा मी दिली तर इथं काय येणार माझं स्टेप डाऊन एसी व्होल्टेज. म्हणजे आता फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल, फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल, याला फर्स्ट सायकल म्हणतो, सेकंड सायकल आणि ही थर्ड सायकल. आता फर्स्ट सायकल मध्ये काय होतंय, आता फर्स्ट सायकल मध्ये ही कोणती सायकल आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल, बरोबर ना. म्हणजे इथे काय आहे प्लस, इथं कोणतं आहे मायनस. क्वाड्रंट कोणता आहे, फर्स्ट क्वाड्रंट आहे, बरोबर ना. मग आपली ही सायकल काय म्हणतो मी पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये मला इथं कोणतं टर्मिनल आहे, इथं कोणतं पोटेन्शियल भेटतंय पॉझिटिव्ह पोटेन्शियल, इथं कोणतं पोटेन्शियल भेटतंय निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे माझा इथं जो एनोड आहे हा एनोड काय तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कॅथोड काय तुमचा निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर ना. आता एनोडला मला पॉझिटिव्ह भेटतंय, कॅथोडला मला निगेटिव्ह भेटतंय, बायसिंग फॉरवर्ड बायसिंग, आणि फॉरवर्ड बायसिंग मध्ये माझा डायोड वर्क होतोय. फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड कॅन पास करंट, म्हणजे माझा डायोड काय होतोय इथे क्लोज स्विच म्हणून काम करतोय, बरोबर ना. एनोड अँड कॅथोड इज कनेक्टेड टुगेदर अँड करंट इज डायरेक्टली पास, म्हणजे माझा करंट काय होतोय फ्लो होतोय या सर्किट मधून. करंट जर फ्लो झाला तर माझ्या रेझिस्टरला व्होल्टेज भेटतंय, आणि माझा इथे काय असेल RL तुम्ही लोड रेझिस्टर म्हणा किंवा इथे बल्ब कनेक्ट करेल असेल, टीव्ही कनेक्ट करेल असेल, फॅन एनी इलेक्ट्रिक डिव्हाइस माझा काय होतंय DC डिव्हाइस इथे काय होतोय ऑन होतोय. मग अशा प्रकारे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये माझा हा जो डायोड आहे तो कोणत्या बायसमध्ये असणार आहे, फॉरवर्ड बायस. मग फॉरवर्ड बायस मध्ये माझा डायोड काय करतोय, ही सायकल पास करतोय, म्हणजे D1 काय माझा ऑन, बरोबर. आता नेक्स्ट सायकल म्हणजे सेकंड सायकलला माझा इथे काय होतंय निगेटिव्ह होतं, इथं पॉझिटिव्ह होतंय. आता निगेटिव्ह आला आणि पॉझिटिव्ह आला म्हणजे माझ्या एनोडला हा जो कॉम्पोनंट आहे एनोड, हा जो टर्मिनल एनोड त्याला कोणता सप्लाय भेटतोय, निगेटिव्ह सप्लाय भेटतोय. कॅथोडला कोणता सप्लाय भेटतोय, पॉझिटिव्ह सप्लाय भेटतोय. एनोड इज निगेटिव्हली चार्ज, कॅथोड इज पॉझिटिव्हली चार्ज, बायसिंग इज रिव्हर्स बायसिंग. इन रिव्हर्स बायस diode act as a open switch and current does not exist, बरोबर ना. माझा करंट पास होत नाही फ्रॉम एनोड टू कॅथोड, आणि RL माझा चालू होत नाही किंवा RL ला लोड करंट किंवा लोड व्होल्टेज भेटणार नाही. म्हणजे सेकंड हाफ सायकलला फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 इज ऑन and for second negative half cycle D1 काय तुमचा ऑफ स्टेट मध्ये राहणार आहे, म्हणजे माझा इथे D1 काय ऑफ, आउटपुट मला भेटत नाहीये. मग नंतर परत थर्ड हाफ सायकल मध्ये मला इथे पोटेन्शियल भेटताय पॉझिटिव्ह, इथे भेटतोय निगेटिव्ह. थर्ड हाफ सायकल मध्ये मला परत D1 काय होईल फॉरवर्ड बायस मध्ये होईल, आणि D1 परत मला काय होईल ऑन होईल. म्हणजे मला जर सर्किटरी भेटली किंवा आउटपुट व्होल्टेज कशी भेटते ऑन ऑफ म्हणजे सिमिलर टू DC. निगेटिव्ह हाफ सायकल प्रेझेंट आहे म्हणजे याला मी पल्सेटिंग DC म्हणू शकतो. मग यालाच म्हणतो, याला कोणतं रेक्टिफायर म्हणतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे ही जी पूर्ण साइन वेव्ह आहे त्याचा फक्त
फक्त हाफ वेव्ह म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल काय करतोय, रेक्टिफाय करतोय. पॉझिटिव्ह हाफ सायकलचं कन्व्हर्जन फक्त तो कशात करतोय, डीसी मध्ये करतोय. निगेटिव्ह हाफ सायकलचं कन्व्हर्जन तो करू शकत नाही. म्हणून मी याला काय म्हणतोय, हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर हाफ वेव्ह रेक्टिफायर V out DC is equals to 0.318 VP. 0.318 VP. VP is nothing but peak voltage. Average value काय आहे आउटपुट DC ची 0.318 VP. ओके. या VP ला काय म्हणू शकतो मी, पीक व्होल्टेज. बरोबर. एवरेज व्होल्टेज इज इक्वल्स टू 0.318 VP. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एवरेज व्होल्टेज काढण्यासाठी फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर. बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर तुमचा ऑलरेडी फर्स्ट म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये तुमचा स्टडी करून झाला आहे. याच्याबद्दल तर काही शंका नसेल तर आपण पुढे जाऊया. फुल वेव्ह रेक्टिफायर. आता फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय, हाफ वेव्ह मध्ये काय होतं, तुमची फक्त पॉझिटिव्ह वेव्हफॉर्म आहे किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल काय ती रेक्टिफाय होते. पण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये माझा दोन्ही वेव्हफॉर्म म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल ॲज वेल एज निगेटिव्ह हाफ सायकल काय होत आहे, रेक्टिफाय होत आहे. म्हणून मी त्याला काय म्हणणार आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर. तत्पूर्वी एक कन्सेप्ट आहे पीक इनव्हर्स व्होल्टेज. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये असेल किंवा फुल वेव्ह मध्ये असू शकते किंवा फुल वेव्ह मध्ये पण आहे. काय कन्सेप्ट कोणती, पीक इनव्हर्स व्होल्टेज. मॅक्सिमम reverse voltage that diode can withstand. त्याला काय म्हणतात मी, peak is known as peak inverse voltage. Maximum reverse voltage that diode can withstand is known as peak inverse voltage. म्हणजे बघा, जेव्हा मी कोणती हाफ सायकल, जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल मी अप्लाय करतोय तेव्हा माझा डायोड हा ऑन कंडिशन मध्ये असतोय. बरोबर. पण मी जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल अप्लाय करतो तेव्हा डायोड काय असू शकतो, तेव्हा डायोड काय माझा ओपन स्विच मध्ये. मग ओपन स्विच मध्ये काहीतरी पोटेन्शियल रिव्हर्स व्होल्टेज जर मी अप्लाय केले पण माझा डायोड ऑन नाही आहे, पण त्या रिव्हर्स व्होल्टेजचा किती ॲबिलिटी आहे, त्या डायोड तुमचा मेंटेन असू शकतो, डॅमेज होणार नाही. मग त्या व्होल्टेजला मी काय म्हणणार आहे, PIV व्होल्टेज म्हणजे पीक इनव्हर्स व्होल्टेज. म्हणजे जितकं व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेजला माझा डायोड काय व्हायला पाहिजे, विस्टँड व्हायला पाहिजे. माझा डायोड तिथे डॅमेज व्हायला नको आहे. म्हणून PIV रेटिंग तुमची डायोडला असणं गरजेचं आहे. बरोबर. त्याला पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणतो किंवा PIV रेटिंग ऑफ डायोड असं पण म्हणतात. आता याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, तुमची सर्किट डायग्राम, वेव्हफॉर्म, ॲव्हरेज व्होल्टेज V0 is equals to 0.318 VP. VP म्हणजे किती, पीक व्होल्टेज. आणि ही जी तुमचा ही डेफिनेशन इथं महत्वाची. आता नेक्स्ट full wave rectifier. आता फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय, माझ्या दोन्ही पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा निगेटिव्ह हाफ सायकलला माझा जो डायोड आहे किंवा जो डायोड आपण सर्किटमध्ये जो वापरतोय त्या डायोडमध्ये दोन्ही हाफ सायकलचा डायोड काय पाहिजे, ऑन पाहिजे. त्याला काय म्हणणार, फुल वेव्ह रेक्टिफायर. आता
आता त्याची सर्किटरी जर बघायची असेल तर बघा, ट्रान्सफॉर्मर इज मस्ट टू कन्वर्ट स्टेप अप as well as step down. Then after diode number 1, diode number 2, these diodes are connected together. Then after here we are using center tap transformer आणि इथं काय कनेक्ट केलंय मी, लोड रेजिस्टर RL आणि इथून आपण आउटपुट व्होल्टेज घेऊ शकतो. याला म्हणतोय मी D1, याला म्हणणार D2. बघा ही जी सर्किट डायग्राम आहे, ही सर्किट डायग्राम त्याच्यासाठी काढली मी फुल वेव्ह रेक्टिफायर. आता फुल वेव्ह रेक्टिफायर जर बघायचा ठरला तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती डायोड टोटली मी वापरले, 2 डायोड वापरले. कोणते कोणते, D1 आणि D2. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरला आहे. इनपुट व्होल्टेज AC असेल, आउटपुट व्होल्टेज तुमचं काय असणार आहे, DC व्होल्टेज असणार आहे. तर बघा, इनपुट AC व्होल्टेज आणि आउटपुट काय असणार आहे, DC व्होल्टेज. कसं येतं ते आपण बघूया. तर बघा, इनपुट AC व्होल्टेज आहे फर्स्ट. आता माझा इथं पॉझिटिव्ह आहे, इथं काय तुमचा निगेटिव्ह आहे, बरोबर ना. आता फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये, फर्स्ट सायकल मध्ये फर्स्ट हाफ सायकल काय म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल. म्हणजे इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल, इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. पॉझिटिव्ह पोटेन्शियल असले काय नाही, माझ्या D1 ला कोणतं भेटतंय, इथं पॉझिटिव्ह भेटतंय, बरोबर. इथं कोणतं भेटतंय,